नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. निवडणूक आयोग खलनायक कसं आहे किंवा निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले ते कसे चुकीचे आहेत किंवा या निर्णयांची चिरफाड आज ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दोन शिवसेनेंची जी काही सगळी सुनावणी सुरू आहे पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये, एक चांगली गोष्ट आहे की सलग सध्या आपण गेले 2 आठवडे बघतोय सलग सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तारखा देत आहे आणि त्याप्रमाणे या सुनावण्या सुरू आहेत. सिब्बलांची ही 5वी सुनावणी आज पार पडलेली आहे. उद्या पुन्हा आहे आणि उद्या पुन्हा सिब्बल आपली बाजू मांडणार आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल हे त्यांचे वकील आहेत आणि उद्धव ठाकरेंची ते कोर्टामध्ये बाजू मांडत आहेत. उद्या देखील ते मांडणार आहेत. पण मग आज काय झालं एक लक्षात घ्या. आपण 2 व्हिडिओ याच्यावर केलेले आहेत आणि सिब्बलांची एकच मांडणी आहे की निवडणूक आयोगानं एक तर मुळामध्ये निवडणूक आयोगाला पक्ष कुणाचा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, एक. त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले ते फक्त विधिमंडळातली संख्या पाहून घेतलेले आहेत, बहुमत पाहून घेतलेलं आहे, तर हे योग्य आहे का, अशा पद्धतीची मांडणी कपिल सिब्बल करत आहेत. हे करत असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जो एक मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्याही पक्षामध्ये ज्या पद्धतीने समाजवादी पक्षामध्ये ज्या पद्धतीची फूट पडली त्याचा एक संदर्भ देण्यात आलेला होता एकनाथ शिंदेंच्या वकिलाकडनं. तो संदर्भ देखील कसा चुकीचा इथे लागू पडतो हे देखील मांडणी कपिल सिब्बलांनी केलेली आहे. एक प्रकारे कपिल सिब्बलांनी आजच्या या मांडणीमध्ये निवडणूक आयोग खलनायकाप्रमाणे वागलेला आहे हा प्रयत्न सातत्याने सिब्बलांनी केला. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी उद्धव ठाकरेंच्या गटाला दिलासा देईल अशी गोष्ट काय घडली कोर्टामध्ये, तर आज कोर्टाने हे मान्य केलं की कपिल सिब्बल जे मांडणी करू पाहतायत किंवा कपिल सिब्बल जे सांगतायत, कोर्ट असं म्हणालं की तुम्ही जे मांडताय ते आम्हाला पटतंय किंवा ते आम्हाला मान्य होत आहे, मात्र यावर आम्हाला सखोलतेने जाऊन सगळ्या पडताळण्या कराव्या लागतील आणि मगच लोकशाहीला धरून आपल्याला निर्णय द्यावा लागेल. म्हणजे सगळ्यात चांगली जमेची बाजू उद्धव ठाकरेंच्या बाजूनी काय घडली तर कोर्टाने हे मान्य केलं आहे जे सिब्बल सांगू पाहतायत. मग त्यांनी अनेक पुन्हा ते 2018चे रेफरन्स दिले, अमुक दिलं किंवा निवडणूक आयोगाने कसा पात्र अपात्रतेचा विचार न होण्याच्या आधीच कसा निर्णय दिला, हे जे सगळं आहे म्हणजेच निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे कसे चुकीचे आहेत. ही जी मांडणी सिब्बलांची चालू आहे त्या मांडणीवर कोर्ट असं म्हणत आहे की तुम्ही जे मांडताय ते आम्हाला कळत आहे, पटत आहे. हीच सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आज आपल्याला बघायला मिळाली आहे. याच्यावर कोर्टाने देखील 2 ते 3 प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत. हे सगळं नेमकं आज कोर्टामध्ये काय घडलं हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे या 2 शिवसेनेंच्या सुनावणीकडे लागलेलं आहे. मधल्या काळामध्ये मागची 1-1.5 वर्ष ही सुनावणी लांबत गेलेली होती. ती होती का नाही म्हणजे अनेकांना अनेक प्रश्न पडले की आता बहुतेक जोपर्यंत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये जोपर्यंत हे सगळं ताणण्याची प्रक्रिया आहे तोपर्यंत ही सुनावणी ताणली जाईल अशी एक चर्चा. आता प्रत्यक्ष भाजपच्या सर्वेसर्वा नेत्यांचा आणि कोर्टामधल्या गोष्टींचा आपण तरी काही संबंध असा लावू शकणार नाही आणि तसा तो असायला पाहिजे असंही नाही आहे आणि तसा तो नसतोही. मात्र
कोर्टाने आता सलग ज्या तारखा द्यायला सुरुवात केलेली आहे ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि या तारखा द्यायला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून उद्धव ठाकरेंचे वकील हे आपले मांडणी करतात. स्वतः दस्तूरखुद्द कपिल सिब्बल हे मैदानात उतरलेले आहेत. आणि पहिल्यापासूनच या वेळेला त्यांनी ज्या पद्धतीचा एक आक्रमक पवित्रा आपल्या युक्तिवादामध्ये घेतलेला आहे आणि ज्या मुद्द्यांची पकड त्यांनी घेतलेली आहे, ज्या मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत, म्हणजे चिन्ह कुणाचं पक्ष कुणाचं यापेक्षा कपिल सिब्बल ही मांडणी करतायत की आमदार जेव्हा गेले फुटून तेव्हा ते अपात्रच व्हायला पाहिजेत. जर आपण परिशिष्ट 10 नुसार जर का विचार केला तर ते अपात्र ठरतात, पण तरीही त्यांना अपात्र ठरवण्यात आलं नाही. ही जी एक विधानसभा अध्यक्षांची एक बाजू आहे तिथपासून त्यांनी या मूळ गोष्टीलाच हात घातलेला आहे. आता हे सगळं होत असताना मग त्यांनी आज ज्या काही मांडण्या केलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा त्यातला पहिला मुद्दा म्हणजे की आमदार पात्र की अपात्र हे ठरण्याच्या आधीच निवडणूक आयोगानं पक्ष हा एकनाथ शिंदेंचा आहे असं म्हणून त्यांना चिन्ह आणि नाव, पक्षाचं नाव हे बहाल करून टाकलं. इथं कपिल सिब्बल असं म्हणतात की मुळामध्ये निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे. हो आहे, पण हा पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. पण याचा विसर निवडणूक आयोगाला पडला असावा, याचं भान निवडणूक आयोगाला नसावं आणि त्या पद्धतीने एकनाथ शिंदेंचा हा पक्ष आहे असं म्हणत निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं. इथेच कपिल सिब्बल आक्षेप घेत आहेत की आमदारांची पात्र अपात्रता ठरण्याच्या आधीच तुम्ही चिन्ह आणि नाव कसं दिलं, ही मांडणी कपिल सिब्बल इथे करत आहेत. त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरी मांडणी जी केलेली आहे ती म्हणजे कपिल सिब्बलांचं असं म्हणणं आहे की एखादा पक्ष आहे, त्या पक्षाचं एक ज्याला आपण म्हणतो ना की पक्षाचं एक संघटना आहे, त्याचं एक बहुमत आहे. म्हणजे पक्षाकडे नेते आहेत, पक्षाकडे पदाधिकारी आहेत, पक्षाकडे कार्यकर्ते आहेत, पक्षाकडे सदस्य आहेत, पक्षाकडे मतदार आहेत, एक प्रत्येक पक्षाचा एक मतदार आहे. अशी जेव्हा एक सगळी रचना आपण बघतो तेव्हा त्या संघटनेचं ते बहुमत म्हणून आपण बघत असतो. पण जेव्हा हा पक्ष फुटला 2022मध्ये एकनाथ शिंदेंच्या बरोबर काय 16-17 मंडळी आमदार पहिल्यांदा गेले, मग नंतर काही 10-12 गेले, नंतर मग पुढचे काही गेले, असं करत 40 आमदार गेले. विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातलं जे बहुमत आहे या बहुमताकडे बघून त्यांना पात्र आणि अपात्र हे ठरवायचा विधानसभा अध्यक्षांकडेचा त्यांचा अधिकार आहे. पण जेव्हा ही फूट पडली म्हणजे 2/3 ही फूट पडली पाहिजे. बरं, ती 2/3 नाहीतर मग त्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं, त्यांची आमदारकी ही रद्द झाली असती आणि म्हणून 2/3 संख्येनं आमदार बाहेर पडले. पण जेव्हा ते परिशिष्ट 10 नुसार ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये त्यांना विलीन व्हावं लागतं, अन्यथा त्यांना एक दुसरा पक्ष स्थापन करावा लागतो. असं कोणतंच गोष्ट घडली नाही. त्यामुळे कपिल सिब्बलांचं असं म्हणणं आहे की हे आमदार अपात्रच असताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांना पात्र ठरवलेलं आहे. पात्र अपात्रतेच्या आधीच निवडणूक आयोगानं त्यांना चिन्ह आणि नाव बहाल केलेलं आहे. ही जोरदार मांडणी, हा जोरदार युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केला. कपिल सिब्बल तिसरा मुद्दा जो मांडतात तो असा मांडतायत की 2000 म्हणजे निवडणूक आयोगानं, आता एक लक्षात घ्या, कुठलाही पक्ष असतो त्याची एक घटना असते, मग त्या पक्षामध्ये दर एक 10 वर्षानंतर निवडणुका काय त्यांची बैठक होते. मग त्या बैठकीमध्ये पुन्हा घटनेमध्ये जर काही बदल करायचे असतील, काही म्हणजे घटनेत काही बदल असतील तर ते घटनेतले बदल हे निवडणूक आयोगाला कळवले जातात.
किंवा त्यांचा नेता कोणी बदलला तर तशा पद्धतीनेच पत्र हे निवडणूक आयोगाला दिलं जातं. त्यानुसार 2012मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. 2013पासून उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून काम करत आहेत. 2018मध्ये जी पक्षाची एक बैठक झाली, या बैठकीमध्ये पक्षाच्या घटनेमध्ये जे बदल झाले आणि मग त्याच्यामध्ये जी एक निवडणूक प्रक्रिया असते पक्षांतर्गत, ती प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. ही निवड एकमतानं झाली. ही निवडणुकीच्या द्वारे करण्यात आली आणि मग या उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखच्या नियुक्तीला सर्वांनी पसंती दिली. अध्यक्ष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाल्यानंतर मग त्यांनी अन्य लोकांची निवड केली, मग अनेक पदांची निवड केली. मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा होते. एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड केली. हे तेव्हा एकनाथ शिंदेंना मान्य होतं, पक्षातल्या अन्य नेत्यांना मान्य होतं, जे आज एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेलेले आहेत. ती निवड जी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची केली, या सगळ्यानंतर त्याच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंना मंत्रिपदं दिली, त्यांना अनेक पदं दिली. मग ती तुम्ही स्वीकारली, ती तुम्हाला मान्य झाली, म्हणजेच याचा अर्थ आपले पक्षप्रमुख म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंचा स्वीकार केलेला आहे. हे सगळं असताना निवडणूक आयोगाकडे जे घटनेमध्ये बदल करण्यात आले, जे पक्षप्रमुख ठरवण्यात आले, अन्य निवडी ज्या झालेल्या आहेत, या सगळ्याची कागदपत्रं ही निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहेत. पण जेव्हा पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न जेव्हा आला, तेव्हा निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं देण्यात आलेली कागदपत्रं ही त्यांनी बघितलीच नाहीत, त्यांना ती सापडलीच नाहीत आणि आज ते असं म्हणतात की आमच्यापर्यंत ती कागदपत्रं पोचलीच नाहीत. जर आम्ही ती कागदपत्रं दिलेली आहेत, ती त्यांच्याकडे आहेत, त्याच्या नोंदी आमच्याकडे आहेत, म्हणजे याचा अर्थ ती कागदपत्रं शोधण्याची तसदीसुद्धा निवडणूक आयोगानं घेतली नाही. म्हणजेच निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीचं काम केलं आहे ते खलनायकी पद्धतीनं काम केलं आहे. म्हणजे केवळ एकनाथ शिंदेंना पक्ष बहाल करायचा आहे, एकनाथ शिंदेंना चिन्ह बहाल करायचं आहे, ह्या एक दृष्टिकोन ठेवूनच निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेत आणि हे निर्णय कसे चुकीचे आहेत याची चिरफाड ही कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. हे सगळं जेव्हा युक्तिवाद, ही सगळी मांडणी कपिल सिब्बलांनी कोर्टासमोर केली, तेव्हा पहिल्यांदा आज असं घडतं आहे किंवा घडताना आपल्याला बघायला मिळत आहे की कोर्टाने असं म्हटलं की कपिल सिब्बलांची जी मांडणी आहे ती आम्हाला मान्य आहे, ती आम्हाला पट्टी आहे. हे एक लक्षात घ्या, हा फार मोठा दिलासा आहे. म्हणजे आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले ते योग्य आहेत. निवडणूक आयोगाने किंवा विधानसभा अध्यक्षांनी जे पात्र अपात्रता ठरवलेली आहे ती योग्य आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जेव्हा म्हणतात की कपिल सिब्बल जी मांडणी करतायत ती आम्हाला पट्टी आहे, हाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक मोठा दिलासा मानला जातो आहे. भविष्यामध्ये पुढे जाऊन आता निर्णय काय होईल, मग तो निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये काय होईल, जी म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम केलं आहे हे आपल्याला जरी वाटत असलं, ही मांडणी कपिल सिब्बलांनी केलेली असली, त्याबाबतचे त्यांनी काय पुरावे दिलेले आहेत, हे सगळं बघता पुन्हा कोर्ट याच्यावर काय विचार करतं आणि कसं निर्णय देतं आहे हे आगामी काळामध्ये बघावंच लागेल. पण आज कोर्टाने प्रथमतः हे मान्य केलं आहे की मांडणी योग्य आहे. हे मान्य करत असताना कोर्टाने हेही म्हटलं आहे की आम्हाला या सगळ्याची पुन्हा एकदा शहानिशा करावी लागेल, याचा आम्हाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो याचा सगळ्याची सखोल चौकशी आम्हाला करावी लागेल आणि मग त्यानंतरच एक लोकशाहीला धरून निर्णय करावा लागेल. हे कोर्ट म्हणत असतानाच कोर्टाने आज काही प्रश्नसुद्धा उपस्थित केलेत. तो प्रश्न जो उपस्थित केला आहे तेव्हा कोर्ट असं म्हणालं की विधिमंडळामध्ये जी फूट
पडलेली आहे तीच फूट पक्षात पडली होती का, हे देखील आम्हाला तपासावं लागणार आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेताना आम्हाला म्हणजे कपिल सिब्बल जे म्हणत आहेत की निवडणूक आयोगानं विधिमंडळातलं बहुमत बघितलं, पण एक पक्ष आहे, एक पूर्ण संघटना आहे, त्या संघटनेकडचं बहुमत जे आहे, संघटनेकडची जी काही सगळी ताकद आहे ती पूर्णतः डोळेझाक करण्यात आली आणि त्यामुळे मग कोर्ट इथं म्हणतं की विधिमंडळामध्ये जी फूट पडली तीच पक्षात पडली आहे का. म्हणजेच पक्षातले जे अन्य नेते आहेत ते उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मानतायत किंवा मानत नाही आहेत, मानत होते किंवा मानत नव्हते, हे सगळंच बघावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीने आता पुढच्या ज्या काही सुनावण्या होतील ह्या त्या दृष्टीतनं होणार आहेत. आता कपिल सिब्बलांची त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. आता उद्या देखील ते अजून बाजू मांडतील. आता उद्या आणखीन नवीन मुद्दा कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये कोणता आणतायत याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. पण केवळ कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपला म्हणजेच सगळं सुनावणी संपली असं नाही आहे. त्याच्यापुढे एकनाथ शिंदेंचे वकील देखील या सगळ्याला सिब्बलांनी मांडलेल्या मुद्द्यांना काउंटर करणार आहेत. ते देखील याच्यावर काउंटर कसं करतायत, कोर्टाला म्हणजे न्यायमूर्तींना मग ते पटतंय का, मान्य होतंय का, त्याच्यासाठीचे ते कोणते पुरावे देतात, ही अजून प्रक्रिया चालणार आहे. फक्त एक गोष्ट चांगली झाली आहे की कोर्टाने सलग तारखा द्यायला सुरुवात केली आहे, जो मधल्या काळामध्ये दीड वर्षाचा खंड पडलेला होता. त्यामुळे खूप इंटरेस्टिंगली कोर्टामध्ये आता या दोन शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षाबाबतीतल्या ज्या काही युक्तिवाद होत आहेत, घडामोडी घडत आहेत, त्या खूप इंटरेस्टिंग घडत आहेत. आगामी काळामध्ये आता कशा तारखा पडत जातील, कसे युक्तिवाद होतील हे बघणंच खूप रंजक ठरणार आहे. आणि मग नंतर शेवटी पक्ष चिन्ह हे खरंच कोणाचं याचा निर्णय हा पुढे जाऊन, पण तो लवकर लागेल. या सगळ्याच्या आत्ताच्या फास्ट ज्या पद्धतीने सुनावणी होती आहे ते बघता तो पुढच्या 4-6 महिन्यामध्ये लागावा अशी एक साधारणतः अपेक्षा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.